हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। सैफच्या घरात जबरदस्तीने शिरण्याचा प्रयत्न दिसत नाही। सैफच्या घरी किंवा घराबाहेर कुठेही सीसीटीव्ही नाही। सूत्रांची माहिती, 1 कोटीची मागणी करत आरोपीनं सैफवर हल्ला केला। केअरटेकर एलियामाचा जबाब। सैफ अली खानवर मध्यरात्री जीवघेणा हल्ला। हल्लेखोराचा सीसीटीव्ही समोर। इमारतीमधल्या पायऱ्यांवरून चढत हल्लेखोर सैफच्या घरामध्ये शिरला। उद्देश चोरीचा असल्याचं प्राथमिक तपासातून उघड। देशातल्या मेगा सिटीमध्ये मुंबई सर्वात सुरक्षित, मात्र काही घटनांमुळे मुंबईला असुरक्षित म्हणणं चुकीचं। सैफवरील हल्ल्याबाबत पोलिसांची कारवाई सुरू। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी ही महायुती कायम। पुन्हा महाविजय मिळवायचा असल्यास एकजूट महत्वाची। मंत्र्यांनी आठवड्यातून एकदा बाळासाहेब भवनामध्ये जनता दरबार घ्यावा, शिंदेंच्या सूचना। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये कृषी साहित्य खरेदी धोरण का बदललं? 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेमध्ये बदल का? हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं। मंत्रिपदी नियुक्ती झाल्यानं संजय शिरसाट सिडको अध्यक्षपदावरून पदमुक्त। भरत गोगावलेही लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदावरून मुक्त होणार। केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी। देशामधील 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीधारकांना दिलासा। पुण्यातील आज दुपारी 1:30 ते 3:30 वाजेपर्यंत बदलापूर खोपोली दरम्यान लोकल सेवा रद्द। मध्य रेल्वेवरील कर्जत यार्ड सुधारणेच्या कामासाठी विशेष वाहतूक ब्लॉक। मुंबईमध्ये गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमानामध्ये वाढ। पुढील 2 दिवस तापमानाचा पारा चढाच राहण्याचा अंदाज।